तुम्ही पण असंच करता का? जेव्हा भगरीची खिचडी करता तर साईडला घेऊन दही खाता, तर तसं न करता अशा प्रकारे करून बघा. तर इथे भगर घेतली आहे स्वच्छ धुवून अर्धी वाटी, एक बटाटा घेतलाय मस्त काप करून, मिरच्या घेतल्यात, अख्खे शेंगदाणे घेतलेत आणि भाजून शेंगदाण्याचं जाडसर असं कूट करून घेतलंय, मीठ घेतलंय आणि दही घेतली आहे. तर चला तर कसं करायचं ते बघूया. तर इथे कढई घेतली आहे. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल पण चांगलं गरम झालं की लागलीच त्यामध्ये मी मीठ टाकते. मीठ ह्यासाठी टाकते आहे कारण आपण जेव्हा पण फोडणी कुठलीही भाजीची करू तर त्या टायमाला फोडणी अशी तडतडते, तर ते अंगावरही येतं थोडं थोडं. तर त्यामुळे मीठ टाकल्यामुळे काय होतं, ती फोडणी उडत नाही. तर आता चांगलं तेल गरम झालं आहे, तर त्यामध्ये बटाटे आणि हिरव्या मिरच्या टाकून चांगलं परतून घेणार आहे तेल सुटेस तर. आता तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलंय आणि लागलीच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्येच मी काय करणार आहे, शेंगदाणे टाकणार आहे. शेंगदाणे परत जे आपण दाण्यांचं कूट बनवून घेतले ते टाकायचं आणि कमी गॅसची फ्लेम करून त्यामध्ये 2 चम्मच दही टाकायचे. कमी गॅसची फ्लेम का म्हणते, कारण आपण जेव्हा पण गरम फोडणीमध्ये दही टाकू तर ती फाटायला लागते आणि म्हणून गॅसची फ्लेम ही कमी करायची आणि लागलीच त्याला फेटायचं. त्याने काय होतं, एकजीव होतं आणि दही फाटत नाही. आणि जेव्हा पाण्याला चांगली उकळी येईल तेव्हा आपण त्यामध्ये जी भगर भिजत घातलेली धुवून ठेवलेली ती टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ही भगर कमी गॅसच्या फ्लेमवरती मस्त शिजू द्यायची आहे. माझी मम्मी तर ह्यामध्ये दही न टाकता ताकसुद्धा टाकायची. खूपच छान लागतं. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आता इथे तुम्ही बघू शकता माझं सगळं पाणी आटलं आणि मस्त असं भगर शिजली आहे आणि खायला तर एकच नंबर झालेलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा असेच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन बाय.